हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, सध्या आपण ना श्रावण स्पेशल आहे ना रेसिपीज करत आहोत. म्हणजेच काय तर कांदा लसूण विरहित आपल्या ना रेसिपीज चालू आहेत. म्हणूनच आज आपण खास आहे ना भजीची एक रेसिपी करणार आहोत. ती आहे पालक बटाटा भजी. अगदी सुंदर खुसखुशीत हलकी फुलकी आणि महत्त्वाचं म्हणजे कमी वेळात झटपट होणारी भजीची रेसिपी आहे. आता उपवास सोडताना किंवा नैवेद्याच्या ताटात ही तुम्ही नक्कीच करू शकता. आता भरपूर काय होतं की श्रावणी सोमवार सोडताना किंवा मग गौरी गणपती हे सगळे सण चालूच झालेले आहेत. त्या ह्याच्यात तुम्ही नक्कीच ही करू शकता. सो नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. मंडळी, नैवेद्याच्या पानातनं प्रत्येक पदार्थ हा कांदा लसूण विरहित असतो. आता त्यात आपण आहे ना तळण हा जो प्रकार करतो तर त्यात आपण भजी करतो, पापड वगैरे तळतो. आता भजीमध्ये युजली काय होतं की ना घोसाळ्याची भजी किंवा फार तर फार बटाट्याची भजी होते. पण यावेळेला आपण आहे ना एक वेगळ्या प्रकारची भजी दाखवणार आहोत. ती आहे पालक बटाटा भजी. इकडे मी काय केलंय की एक मूठभर छान आहे ना पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलाय. दुसऱ्या एका बाउलमध्ये 2 मोठे बटाटे बारीक किसून घेतलेत. आता हे बटाटे कच्चे आहेत. त्यात आता थोडासा हिंग, त्यानंतर ओवा, चवीप्रमाणे मीठ, भरपूर तीळ आणि हिरवी मिरचीचा ठेचा चांगला भरपूर टाकायचा म्हणजे चविष्ट होते. त्यानंतर मग भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पालक हे सगळं आधी पहिलं मिक्स करून घ्यायचं. हे मिश्रण ओलसर असतं त्यामुळे वेगळं आहे ना पाण्याची काही गरज नाही पडत. आता काय करायचं की 3 ते 4 चमचे ह्याच्यात तांदूळाचं पीठ टाकायचं म्हणजे आपली भजी कुरकुरीत होते. त्यानंतर 1 ते 1.5 बाउल आपल्याला ह्याच्यात बेसन लागतं. आता हे पीठ भिजवताना परत एकदा सांगते की ना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. तेवढ्या ह्याच्यात पुष्कळ ते बेसन तेवढं बसतं. त्यानंतर तेल गरम करून मीडियम फ्लेमवर ही भजी तळून घ्यायची आहे. मोठी फ्लेम केली किंवा गॅस मोठा केला तर भजी नक्कीच आहे ना करपट होते आणि आतून कच्ची होते. अशा पद्धतीने जर तुम्ही मीडियम फ्लेमवर तळली तर नक्की आहे ना भजी गार झाल्यावर सुद्धा कुरकुरीतच राहील. सो या गौरी गणपतीच्या वेळेला किंवा नैवेद्यातनं ही भजी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलवर असे भरपूर असे पदार्थ आहेत जे तुम्ही यांना बघू शकता, पण त्यासाठी तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. सो नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.